आज इथं होत असलेले महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थची ही अतिविराट सभा। आज या सभेला उपस्थित असलेले आणि आताच वजादभाईंनी जे उल्लेख केला की महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या महाविकास आघाडीचे ज्यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे असे तसे आमचे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष माननीय नानाभाऊ पटोले साहेब, या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या नांदेड पार्लमेंटचे ऑब्झर्व्हर माननीय खासदार सुरेशजी शेटकर साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले वजादभाई मिर्झा, जयस्वालजी मोटानी, मुजाद्दीन खान, नांदेडचे जिल्हाध्यक्ष माननीय BR कदम काका, धनराजी राठोड, शिवसेनेचे भुजंगजी पाटील, धोंडू पाटील, ओमप्रकाशजी पोकर्णा, या नांदेड दक्षिणचे महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार माननीय मोहनअण्णाजी हंबर्डे, मसूद भाई, उपस्थित असलेले सुशीलजी चव्हाण, शमीमजी अब्दुल्ला, सुरेंद्रजी घोडटकर, जिल्हाध्यक्ष रेखाताई चव्हाण, शहराध्यक्ष करुणा जमदाडे, डॉक्टर आयशा कैसर, एकनाथजी मोरे, बालाजी चव्हाण, मनोहरजी शिंदे, कल्पनाताई डोंगळीकर, आनंद गुंडुले, संजयजी कराळे, JP पाटील साहेब, सुहास पाटील, विठ्ठलजी पाटील, संदीप उमरेकर, बालाजी गाडे, गंगाधरजी सोनकांबळे, सुरेशजी हटकर, बाबा सेठ, भगवानजी ढगे आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले नांदेड दक्षिण आणि परिसरातून आलेले सर्व ज्येष्ठ मंडळी, या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या सर्व माता भगिनी, पत्रकार मित्रांनो, येणाऱ्या 20 तारखेला आपल्याला नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक तसेच या ठिकाणी विधानसभेच्या उमेदवारासाठी आपल्याला मतदान करायचं आहे। यापूर्वीच आता सांगितलं की नांदेड दक्षिणचे उमेदवार आमचे जे मोहनअण्णा हंबर्डे आहेत, आज मोहनअण्णाची ओळख अशी आहे की एक जनसामान्यातला आमदार कसा असावा याचं मूर्तिमंत जर उदाहरण आपल्याला या ठिकाणी दाखवायचं असेल तर आपण मोहनअण्णा हंबर्डेकडे बघू शकतो। कोण्याही अडचणीला तुम्ही फोन करा, अर्ध्या रात्री मोहनअण्णा हजर, रस्त्यावर जर आपण त्या ठिकाणी थांबलं, आवाज दिला तर मोहनअण्णा हजर, दवाखान्यात बोलवलं तर त्या ठिकाणी शासकीय दवाखान्यात रात्री 12 वाजता जाणारे मोहनअण्णा हजर, आज आडी अडचणीला साथ देणारे मोहनअण्णा या ठिकाणी आहेत। एक सर्वसमावेशक कसा आमदार असावा आपण डोळ्यासमोर ठेवून जर आपण मतदान करतो तर त्याचं चांगलं उदाहरण आपण मोहनअण्णाकडे बघू शकतो। आज नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक या ठिकाणी लागलेली आहे। 4 महिन्यापूर्वी आपण स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांना यांना भरघोस मतांनी मतदान करून या ठिकाणी निवडून दिलं होतं, पण नियतीला ते मान्य नव्हतं। आज वसंतरावजी चव्हाण साहेब आखरी श्वासापर्यंत पक्षाच्या कामामध्ये तल्लीन होते। 10 ऑगस्ट आणि 11 ऑगस्टला जो पक्षाचा कार्यक्रम झाला त्यामध्ये त्या ठिकाणी अधिकची त्यांची धावपळ झाली आणि त्यामध्ये ते बीमार पडले, पण या ठिकाणी वरच्याला मान्य नव्हतं। वरच्याला ऊपर वाले को प्यारा वो ऊपर वाले ने बुला लिया असं वसंतराव चव्हाण साहेबाच्या बाबतीत मला म्हणावं वाटतं। आज वसंतरावजी चव्हाण साहेब गेल्यानंतर आमचे नेते राहुलजी गांधी असतील, मल्लिकार्जुन खरगे साहेब असतील, वेणुगोपालजी असतील, आमचे रमेशजी चन्नेथला साहेब असतील आणि महाराष्ट्रातले आमचे नानाभाऊ पटोले साहेब असतील, अमितजी देशमुख साहेब असतील, बाळासाहेब थोरात साहेब असतील, या सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी उमेदवारी मला या नांदेड लोकसभेमधून दिलेली आहे। आज आपण वसंतरावजी चव्हाण साहेबांचं कार्य या ठिकाणी उल्लेख केला की नांदेड जिल्ह्यामध्ये अडचणीच्या काळामध्ये वसंतरावजी चव्हाण साहेबांनी या ठिकाणी पक्षाचा झेंडा खांद्यावर हातात घेऊन लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकूनही दाखवली। ते हे सर्व आपण समोर बसलेली आमची मायबाप जनतेने त्यांना साथ दिली म्हणून निवडणूक जिंकली। आज नांदेडमध्ये जे नांदेड काँग्रेसचा गड आहे, कोणाचाही 7-12 या ठिकाणी नांदेडचा नाही, हे समोर बसलेल्या जनतेने दाखवून दिलेलं आहे। आज नांदेडमधली सगळी काँग्रेस बिथरली होती, पण मला अभिमान आहे त्या ठिकाणी नानाभाऊ पटोले साहेबांनी आम्हा सर्व मंडळीला मुंबईला बोलवलं आणि त्यांना आम्हाला ताकद दिली, आम्हाला विश्वास दाखवला की तुम्ही घाबरायचं कारण नाही, मी नांदेडवाल्याच्या सदैव पाठीमागे आहे। आणि आज नानाभाऊ आपण बघू शकतो की नांदेडची काँग्रेस एवढी मजबूत झालेली आहे। आज नांदेडमध्ये महाविकास आघाडीच्या 9 पैकी 9 जागा या वेळेस येणार आहेत आणि मी आपलं विशेष धन्यवाद मानतो
की नांदेड लोकसभेच्या अंतर्गत येणाऱ्या ज्या 6 विधानसभा आहेत त्यामध्ये 6च्या 6 विधानसभा आपण काँग्रेसच्या दिलेल्या आहेत आणि त्यामध्ये विशेष उल्लेख आमच्या नांदेडमध्ये उत्तरमध्ये आमचे अब्दुलभाई सत्तार आणि लेगूरमध्ये आमचे निवृत्ती मामा कांबळे यांना आपण काँग्रेसनं उमेदवारी दिलेली आहे आणि काँग्रेसनं दाखवून दिलेला आहे की आम आदमी के साथ काँग्रेस का हात. काँग्रेस हे सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे हे काँग्रेसनं दाखवून दिलेला आहे. मी एवढंच आपल्याला या ठिकाणी विनंती करतो की माझ्या वडिलावर जेवढं आपण प्रेम केलं त्यांना संसदेमध्ये पाठवून दिलात तसाच मायेचा हात माझ्या पाठीमागेवर राहावा आणि मलाही तेवढंच प्रेम आपण सौडानी द्यावी एवढी मी या ठिकाणी विनंती करतो आणि मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.